आज एस प्रो लेजेंड लॉन्च झालेले आहे. आपल्यासोबत आहेत टाटा मोटर्सचे अनिरुद्ध सर, जे आहेत व्हाईस प्रेसिडेंट R&D टाटा मोटर्स. सर, तुमचं स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन. खूप सुंदर अशी गाडी तुम्ही लॉन्च केली. धन्यवाद. सगळ्यात सर महत्त्वाचा क्वेश्चन आहे, ही जी गाडी लॉन्च केली तुम्ही काय मध्यनजर ठेवून, डोक्यामध्ये ठेवून ही गाडी बनवलेली आहे? ओके. इंडियन कमर्शियल व्हेकल सेगमेंट हा अत्यंत डायव्हर्स आहे. त्यामध्ये जेव्हा आपण स्मॉल कमर्शियल बघतो त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या ड्युटी सायकल असतात आणि जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट डिझाईन करायचा विचार करतो किंवा करतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की त्याच्या भरपूर ड्युटी सायकल आहेत. एंड कस्टमरच्या वेगवेगळ्या ड्युटी सायकलमध्ये आपण त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, त्याची वेगवेगळे रिक्वायरमेंट आहेत, वेगवेगळे टरेन्स आहेत आणि हे सगळं करताना एखादं जेव्हा आपण प्रोडक्ट डेव्हलप करतो तेव्हा हे सगळ्याचा विचार पूर्णपणे करावा लागतो. आणि टाटा मोटर्सनी जेव्हा एस प्रोवरती काम करायचा विचार केला तेव्हा आम्ही ठरवलं की हा एक प्लॅटफॉर्म असून एक हा प्रोडक्ट असून चालणार नाही, हा पूर्णपणे डेव्हलप प्लॅटफॉर्म असायला पाहिजे. त्यामुळं आम्ही आज 3 टाईपचे फ्युएल, दॅट मीन्स वर्सटाईल प्लॅटफॉर्म जेव्हा आपण म्हणतो तसं तयार केलं. 3 टाईपचे फ्युएल्स आम्ही दिले, म्हणजे आम्ही EV व्हेकल बनवले, आम्ही बायफ्युअल व्हेकल बनवली आणि आम्ही पेट्रोल व्हेकल पण बनवली. आणि ही वर्सटाईल असल्यामुळं वेगवेगळ्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट आम्ही फुलफिल करतो. म्हणजे हा ई-कॉमर्स सेगमेंटला जाऊ शकेल, हा आम्ही म्हटलं तर मार्केट रोड ऑपरेशनला जाऊ शकेल, हा आम्ही म्हटलं तर उद्या फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत किंवा छोटे छोटे जे आपण गुड्स कॅरिंग करतो त्याला जाऊ शकेल. सगळ्यासाठीचा हा प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म तयार केलेला. तर पुढचा सर क्वेश्चन असा आहे की गाडी खूप छान आहे आणि आजकाल सेफ्टीसाठी खूप लक्ष दिलं जातं. त्या संदर्भात काही सर्टिफिकेशन आहे, आपण काय टेस्ट केली त्याच्याबद्दल जर थोडी इन्फॉर्मेशन दिली. ओके. टाटा मोटर्ससाठी सेफ्टी ही अत्यंत पॅरामाउंट इम्पॉर्टन्स आहे आणि आम्ही नेहमी ॲक्टिव्ह सेफ्टी आणि पॅसिव्ह सेफ्टी दोन्हीवरती काम करतो. तुम्ही बघितलं असेल की आम्ही आत्तापर्यंत खूप ॲडव्हान्स सेफ्टी टेक्नॉलॉजी लॉन्च केल्या व्हेरियस व्हेकलवरती आणि हा पण ह्याला अपवाद नाही आहे. एस प्रो EV जर बघितलं तर एस प्रो EVमध्ये फर्स्ट टाईम AI 096 हे आम्ही फुल फ्रंटल क्रॅश सेफ्टी नॉर्म्स मीट केले ह्या व्हेकलवरती. ह्याच्याबरोबरच त्याचं जे सगळं स्ट्रक्चर बघितलं, त्याची ब्रेक सिस्टीम बघितली, त्याचे सस्पेन्शन बघितलं, त्याचं NVH कॅरेक्टर बघितलं, तर सगळ्यावरती ह्या सेफ्टीचा फोकस दिलेला आहे. सो तुम्ही जेव्हा ही गाडीमध्ये बसता तेव्हा तुम्हाला कमांडिंग पोझिशनमध्ये वाटतं, तुम्हाला गाडीचा कंट्रोल वाटतो, ब्रेक पॉवरफुल ब्रेक असतील, त्याच्याबरोबरच सगळंच आपण म्हणजे स्टेरिंग एफर्ट्स, त्याच्यामध्ये आपण जर ब्रेकिंग एफर्ट्स, हे सगळ्यामध्ये आम्ही अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. ओके. सो मित्रांनो, ड्रायव्हिंगबद्दल जर विचारायचं झालं त्यासाठी काही सर केलं आहे कम्फर्टबद्दल आणि लोकांच्या इथून तिथून जायचे किंवा लास्ट माईल डिलिव्हरी आहे त्याच्यासाठी एकदम शॉर्टमध्ये जर सांगा. तर हे आपण म्हणलं कम्फर्ट कन्व्हिनियन्स जे मी म्हटलं की त्याच्यावरती त्याला फटीक फ्री ड्रायव्हिंग असलं पाहिजे, तर त्याला सतत सस्पेन्शन हे अत्यंत आरामदायक वाटलं पाहिजे, पण तेच त्याला वेगवेगळ्या टर्नवरती हे आरामदायक वाटलं पाहिजे. तो जेव्हा बसतो तेव्हा सीटचं एर्गॉनॉमिक्स अत्यंत त्याला आरामदायक वाटलं पाहिजे. सीटचे फोम थिकनेस, सीटचा टोर्सो अँगल, स्टेरिंग एफर्ट्स त्याचे वाटले पाहिजे, त्याचं ब्रेकचे एफर्ट्स वाटले पाहिजे. सगळ्याला कम्फर्ट कन्व्हिनियन्स अत्यंत इम्पॉर्टंट. इव्हन त्याची जर आपण मिररची व्हिजिबिलिटी म्हटली, सगळे त्याला अत्यंत महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत की ज्याला ते कम्फर्ट कन्व्हिनियन्स देतात. सर, एक शेवटचाच क्वेश्चन आहे, कोणी या गाडीवर शिफ्ट झालं पाहिजे? सगळ्यांनी ह्या गाडीवरती शिफ्ट व्हायला पाहिजे, कारण हे त्याला एक चांगलं अर्निंग पोटेन्शियल देणारी गाडी आहे. त्याला हे सेफ ठेवेल, त्याला हे रिलायबल द्याईल, त्याचा खर्च कमी येईल. की ज्यांना वाटतं की जसं ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघितलं की ज्यांना वाटतं की मला 3 व्हीलरवरनं आता मायग्रेट व्हायला पाहिजे आणि सेफ व्हेकलला मायग्रेट व्हायला पाहिजे, माझं अर्निंग पोटेन्शियल वाढलं पाहिजे, ज्यांना वाटतं की माझी करंट 4 व्हीलर मला तेवढी इफिशियन्सी देत नाही आहे, तेवढी मला अर्निंग पोटेन्शियल देत नाही, त्यांनी इथं शिफ्ट व्हायला पाहिजे. ज्यांना वाटतं की त्यांना अंतरप्रोनर व्हायचं आहे, ज्यांना वाटतं की अब मेरी बारी है, ज्यांना वाटतं त्या लोकांना सगळ्यांना ही गाडी अत्यंत उपयोगी पडेल. तर मित्रांनो, हे होते कुलकर्णी सर, ज्यांनी आपल्या चॅनलशी जोडलेले आहेत. कुलकर्णी सर, धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.